आता एक धक्कादायक बातमी आहे। लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झाली आणि मग तरुणीला गंडा घालण्यात आला। तब्बल 11 लाखांच्या फसवणुकी प्रकरणी फसवणूक करणाऱ्या ठगाला 8 महिन्यांनी अटक करण्यात आलेली आहे। लग्नाच्या संकेतस्थळावर ओळख झालेल्या तरुणीशी मैत्री करून लग्नाचा आमिष दाखवून व्यवसायात आर्थिक मदत करण्याची बतावणी करत सुमारे 11 लाखांच्या फसवणुकीनंतर पळून गेलेल्या एका ठगाला कुरार पोलिसांनी अटक केली आहे। पिंटू राकेश शहा असं या आरोपी ठगाचं नाव असून याच गुन्ह्यात तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून खरं तर मैत्री करत लग्नाचा आमिष दाखवण्यात आलं। आर्थिक व्यवसायात खरं तर आर्थिक मदत करण्याची बतावणी करण्यात आली। हा संपूर्ण डाव आखण्यात आला आणि सुमारे 11 लाखांची फसवणूक तरुणीची झालेली आहे। फसवणूक करणाऱ्या आरोपीला कुरार पोलिसांनी अटक केली, मात्र ही अटक 8 महिन्यांनी करण्यात आली। पिंटू राकेश शहा असं या आरोपी ठगाचं नाव आहे। गुन्ह्यात तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचं समजतंय। एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळख करून खरं तर ही फसवणूक करण्यात आलेली आहे। 11 लाखांचा खरं तर हा गंडा घालण्यात आलाय। तर या फसवणुकी प्रकरणी या आरोपीला तब्बल 8 महिन्यांनी अटक करण्यात आली आहे। तर ही महत्वाची बातमी। फक्त एका दिव्याच्या वातीमुळे जुन्या घराला आग लागलेली आहे। भंडाऱ्याच्या वरठी येथील ही धक्कादायक घटना आहे। अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे। सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे। दिव्याच्या वातीमुळे खरं तर या जुन्या घराला आग लागली। तर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। या आगीची भीषण दृश्य आपण पाहतोय। दिव्याच्या वातीमुळे खरं तर आगीनं हे रौद्र रूप धारण केलं। या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झालीय। सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।